सध्या महाराष्ट्रात साखरेच्या दरात मोठी वाढ झाली असून किरकोळ बाजारात साखरेचा भाव प्रति किलो 65 ते 70 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. काही दिवसांपूर्वी 50 ते 52 रुपयांना मिळणारी साखर अचानक महागल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागली आहे. सर्वसामान्यांच्या दिवसाची सुरुवात ज्या चहाने होते तो चहा आता विक्रेत्यांसाठी आणि ग्राहकांसाठी कडू ठरत चालला आहे. बाजारात साखरेचे दर वाढल्यामुळे आणि सोबतच दूध आणि चहापत्तीच्या किमती गगनाला भिडल्यामुळे अहिल्यानगरमधील छोट्या चहा विक्रेत्यांचे गणित पूर्णपणे कोलमडले आहे. माझं नाव अशोक रानबा कुलाळ. या ठिकाणी 25 ते 30 वर्ष धंदा करतोय. त्या काळामध्ये दूध होतं 20 ते 25 रुपये लिटर होतं दूध. आता दुधाचे भाव झालेले 90 रुपये लिटर कमीत कमी. चहापत्ती 150 रुपये किलो होती, आता चहापत्ती 450 रुपये किलो झालेली. अद्रक 200 रुपये किलो झालेले. त्याच्यामध्ये मग आता गिरायकाला कोणत्या हिशोबाने भाव द्यावा तुम्ही सांगा. आता 3 रुपयाला चहा विकायचा, आता 10ला बी कोणी घेत नाही चहा. त्याच्यामुळे आमच्या धंद्याची फार उपासमारीची वेळ आलेली आहे. मी आनंद संपतलाल नाहाटा, मार्केट यार्ड. 4 दिवसापूर्वी साखरेचे भाव होते 5500 रुपये. त्याच्यानंतर झाले 2 दिवसापूर्वी 6000 रुपये आणि आता भाव आहेत 7000 रुपये. याच्यामुळं गिरायकाला चांगला परिणाम झालाय. गिराईक जिथं 5 किलो साखर द्यायचं तर आता 1 किलोवर आलंय. सरकारने इथेनॉलसाठी परमिशन दिल्यामुळं 20% तिथं ऊस गेल्यामुळं बाजारात ऊस राहिला नाही, तर त्यामुळं साखर कमीत कमी 90 रुपये जाण्याची शक्यता या वर्षीपर्यंत आहे. इथेनॉल निर्मितीसाठी ऊसाचा वापर आणि साखरेच्या उपलब्धीनुसार झालेला परिणाम यामुळे थेट बाजारपेठेतील दरांवर आणि पर्यायाने सर्वसामान्यांच्या खिशावर ताण पडत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. ब्युरो रिपोर्ट, सत्यजित महाराष्ट्र, अहिल्यानगर.